जुन्नर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज दिनांक 19/7/2026 रोजी रात्री नगर परिषद शाळा क्रमांक 4 शुक्रवार पेठ जुन्नर परिसरामध्ये 3 किलो गांजा, एक इनोवा कार आणि एक स्कूटर अशा प्रकारचा 10,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये छापा कारवाईमध्ये हा मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर एक आरोपी अटक करण्यात आलेला असून त्यास सध्या पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि इतर पाहिजे आरोपितांचा शोध सुरू आहे। तर कुठे जुन्नर शहरामध्ये हे जे नशेचं प्रमाण आहे ते वाढताना दिसते, पालकांना काय आवाहन करलेलं आहे? त्याच्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण सरांचे आदेश आहेत। से नो टू ड्रग्स या पद्धतीनं प्रत्येक आपण शालेय पातळीवर सामाजिक संस्थांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेत आहोत आणि पालकांना आणि एकंदरीत नागरिकांना या दृष्टीनं हेच आव्हान आहे की आपण या अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रकारला थारा दिला नाही पाहिजे आणि जर असे प्रकार आपल्यासमोर कुठे जर घडताना दिसत असतील किंवा आपल्याला काही माहिती असेल तर ती गोपनीयरित्या पोलीस ठाणे सांगू शकतात किंवा डायल 112 या क्रमांकावर संपर्क साधून त्याची माहिती देऊ शकतात। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशाने माननीय अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय पाटील जुन्नर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक स्वतः मी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे, पोलीस हवालदार भालेराव, पोलीस हवालदार हंडे, पोलीस शिपाई सातपुते, पोलीस शिपाई वाघमारे, पोलीस शिपाई पावडे, पोलीस शिपाई केंद्रे, पोलीस शिपाई निर्डे या पथकाने केलेले आहे। आणि याच्यामध्ये उल्लेखनीय अशी बाब आहे की जे रात्रगस्त पथक होतं, पोलीस हवालदार हंडे, पोलीस शिपाई सातपुते आणि पोलीस शिपाई वाघमारे यांना मूळ संशय आल्याने तिथून पुढची ही सगळी कारवाई आपल्याला करता आलेली आहे। या रात्रगस्त पथकाचं यामध्ये उल्लेखनीय असं काम आहे।